सोबत जय जिंगरोबा. जय जिगरोबा. जिंगरोबा. या जिंगरोबाला विनंती करीन, तुम्ही जेव्हा जाल तिकडं तवा त्या मनोरमेची गरीब गाय करून टाक. हा? अरे बाबाजीने म्हणलं ना, मग मनोरमा बाई गरीब काय झालीच म्हणून समजा. जावा बिनगोर जावा. तुम्ही फक्त ठासून बोला त्या मायलेकांना, त्या तिगोला आणि मनोरमेला बी असं बोला की तुम्ही खरं खरं बोलताय असं वाटाया पाहिजे. निघा. वहिनी तुम्ही सांगत का नाहीये? गंगी मावशी आणि बुवा आजोबांबद्दल जे वाटतंय ते सांगा ना. हो कोणाला सांगू, कोणाला सांगू, मी कोणीच ऐकत नाहीये माझं. दिगू दादा ना सगळ्यांपेक्षा चांगला आहे. तो तुमची काळजी घेईल, मला खात्री आहे ना. तुम्ही ना त्यालाच जाऊन सांगा. पाहूनच विचारते. हो आत्ताच जा. दिगू दादा पिढीवरच आहे, मागूनच जा. अरे तुम्ही कर्जदार आहात आणि माझ्याशी वाद घालताय. हा मग तुम्ही भेदभाव करताय म्हणले असं बोलायला लागते. त्यांची सारखे वागलं असतं तरी ही वेळ नसती आली. मी कुठली वेळ आणली रे तुमच्यावर? नंद्या म्हणतात ना, कमळ भुंग्याला ना चिखल बेडकाला. आपण म्हणजे बेडकर रे बेडक, चिखलात राहणारी. यांचं सासर म्हणजे भुंग. कसला भुंगा आणि कसला बेडूक? अरे मला काही अर्थ समजेल असं बोला. मी सांगितल्याप्रमाणे बाबाजींनी माणसं पाठवली तर मनोरमे खूप वाईट वाटतंय असं दाखवणं सुरू कर. तुम्हाला एवढं बी शिकवलं नाही वाटतं तुमच्या आईनं. आम्हाला लगे वाटत्यात. अरे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी या मोठ्या लोकांची गत असती. या मालकीन बाई बी त्यातल्याच. अरे मला का बोलला होताय? मी काय यांच्याकडे मागायला गेले होते का? हो तुम्ही कुठल्या थोबाडाने विचारता? नंद्या कोण सांभाळून बोल. माझ्या आईशी असं बोलायचं नाही. दिगू अरे हे असे चिडलेत का पण? अगं हेच तर मला कळत नाहीये. आल्यापासून बघतोय. मी हा सगळं विस्कटून सांगतोय. आम्ही गावातलेच आहे ना. मग आमच्यावर विश्वास नाही वय? आम्ही तुमचं कर्ज बुडवणार नाही वय का नाही? मग आमच्याशी दांडगाई कशा पाहिजे? हो तुमच्या व्यायाने तुम्हाला ठगवलं, सोनं म्हणून पितळ मारलं तुमच्या माथी, फसवणूक केली तुमची. तुम्ही त्यांना काय दंड केलात का? सांगा ना. दिगू तूच बघ बाबा हे. हो पाठ दाखवून कुठं पळताय? हे सांगितलं ना माझ्या रमाईशी असं बोलायचं नाही. तुम्ही रुणको आहात, समजलं ना? दिगू आता मला हे सहन होत नाहीये रे. बाबाजींनी सांगितलं तसं खरंच गरीब गाय झाली. हो मग काय लटकय का? तुमच्या सगळ्या चोऱ्यांना तुम्ही यगळ्या तराजूत तोलता आणि आम्हाला यगळ्या. हे नाही चालणार. दिगू अरे तो आपला खाजगी प्रश्न आहे. शिवापाशी आपण कसं वागावं त्याच्याशी यांचा काय संबंध? तुम्ही तुमच्या पुरतं बोला आणि माझ्याशी बोला, रमाईशी नको. सांगा तुमच्याशी काय संबंध रे? आमच्याशी काय संबंध? नंद्या इथं बोलायच न ग. आपण आता गावकीच भरू, 5-5च्या समोरच सांगू आमचा काय संबंध तो. नाही बोला ना. या कारणासाठी पंचायत कशाला? बोला. हो तुमचे वडील श्रीधर पंत आम्हा गावकऱ्यांना एका कुटुंबातले मानायचे, आपलं म्हणायचे. व्याज द्यायला उशीर झाला तर मुदत द्यायचे. या बाईंना काय काळीज आहे का? अरे परत परत तुम्ही माझ्या रमाईवर का जाताय रे? हा मग हो मालकीनबाई, तुम्ही त्या येळी आडव्या आल्या
आणि पंतांनी आम्हाला कर्जमाफी केली होती ती परत उकरून काढली. तुमच्या या असल्या स्वभावामुळे पंत घर सोडून निघून गेले. आगाऊपणा करू नका. माझ्या रमाईला बोलायचं नाही. लायकी आहे का तुमची? मुद्दल आणि व्याज द्या आणि तोंड काळं करा. चला. हो ते तर देणारच. माणुसकी म्हणून मुद्दत मागतोय. तुमच्या सासऱ्यांनी फसवलं, आम्ही नाही फसवणार. हा, आणि आम्ही गावातच राहणार आहे. पळून नाही चाललो पंढरीला लगेच. पाच करा. चला चालते वा. निघा लगेच निघा. चला. दिगू, नाही रे बाबा, मला तर हे सहन होत नाहीये. आजवर इथं येऊन माझ्याशी असं बोलायची कोणी हिंमत केली नव्हती रे. रमाई, मी त्यांना चांगलाच धडा शिकवी. अरे कुणाला धडा शिकवणार तू दिगू? तुझ्या सासऱ्यांनी जो घोळ घालून ठेवलाय तो आपल्या गळ्याचा आता फास होणार आहे. ही अशी दीडदमडीची माणसं तोंडचूक घेणार आपल्यावर. लाजेनी मरून जावं अशी वेळ तुझ्या सासऱ्याने आपल्यावर आणली. नाही सहन होत आता. खरंच मला लाज वाटते. रमाई, दिगू दादा, वहिनीने परसदारी लगेच बोलवले. एकदा भेटून घ्या ना. चल ना. सखू, सगळे तुला विचारतात काय झालं सांग, तेव्हा तू गप्प राहतेस. आणि आता काय झालं? काय सांगायचंय तुला? पुन्हा गप्पा. सखू, परिस्थिती खूप चिघळतीये. ज्यांची पत नाही अशी माणसं घरात येऊन वाटेल ते बोलताय. ऐकलंस ना तू? हो, मला पण तुम्हाला तेच सांगायचंय. ऐकून तरी घ्या. ते बुवाजोबा नेहमीसारखे वाटले नाही हो. नेहमीसारखे वाटले नाही म्हणजे काय? म्हणजे गंगा मावशीची अवस्था बघितली ना तुम्ही कशी झाली, तशीच बुवाजोबांची पण अवस्था झाली हो. हे कशावरून बोलतेय तू सखू? अहो, ते असं कधी बोलणारच नाहीत. अगं तुझ्या समोर तर बोलले ना सखू. बोलणारच नाही काय? अहो नाही, म्हणजे तेच बोलले. पण ते नेहमीचे बुवाजोबा नाही आहेत. वेगळे बुवाजोबा आहेत ते. अच्छा, म्हणजे तुझ्या आप्पांनी चुकीचं केलं असं ते सांगत होते, म्हणून ते वेगळे वाटत होते. असंच ना? कमाल झाली सखू. तुझ्या उमाई आप्पांना पाठीशी घालण्यासाठी तू त्या वृद्ध माणसावर संशय घेतेस, त्यांना भ्रमिष्ठ ठरवतेस. काय म्हणायचंय तुला? खुळे झालेत वैद्य आजोबा?